नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे विसापूर गावामध्ये, जिथे संत्र्याची बाग आहे। तर ह्या बागेमध्ये आता तानावर सोडलेला होता बाग हा एक 20-25 दिवसापासून, जवळपास 17-18 दिवस झाले। पण टेम्परेचर खूप हेवी असल्यामुळं असं व्हायला लागलं की हा बाग आताच खूप जास्त हेवी तानावर चालला आहे आणि पाला पण भरपूर गळलेला आहे। बघा पानाचे, म्हणजे असं पानं रिंग झाली पानाची। यांचं अजून काम बाकी आहे, बांबू सोडायचं काम चालू आहे। आणि आता ह्या बागेला जर आजची तारीख मे 3 ते 4 तारीख, तर ह्या बागेला जर अजूनपर्यंत आता पावसाची वाट पाहिली आपण तर थोडा जास्त ताण होऊ शकतो। त्याच्यामुळं अशा प्रकारे झाड जर झाले असेल शेतकऱ्यांचे, तर त्यांनी थोडी झाडांची काळजी घ्यावी। 1-1 तासाचं 1.5 तासाचं जसं पाणी असेल आपल्या जमिनीप्रमाणे पाणी देत राहावं। इतका दिवसाचा ताण झाडं सहन करणार नाही। तर आता ह्या बागेला आता परवापासून थोडं पाणी सुरू केलं आहे। 1 तास, सव्वा तास, 1 तास, सव्वा तास दिवसाआड, आणि हे 12 तारखेपर्यंत देत राहणार आहे, 10 ते 12 तारखेपर्यंत, म्हणजे जेणेकरून हे झाडं ह्याच अवस्थेमध्ये राहतील। आणि तिथून पुढं याच्यापेक्षा बेकार अवस्था जी आहे, पानगळ असो, पाने गुंडाळणे असो, सुकणे असो, ही कंडिशन केव्हा झाली पाहिजे? 20 तारखेच्या पुढं, 20 मेच्या पुढं। काय होते की 25-26 मेला एखाद्याचा पाऊस होतो, अवकाळी पाऊस होतो। त्या पावसामध्ये झाडामध्ये तेज येऊन जातं आणि नंतर जर आपण पाणी दिलं तर बाग फुटण्याची शक्यता राहते। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी संत्रा बागेचे नियोजन करावे। यावर्षी जरा वेगळा उन्हाळा आहे। टेम्परेचर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 39 ते 41 पर्यंत, 42 पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे आणि रोज सारखं आहे। त्यामुळं आणि ह्या वर्षी पावसाळा पण कमीच झालेला आहे। पाणी तर नाहीच आहे, कमीच आहे, पण पाणी असून सुद्धा तानाचं जे नियोजन आहे ते योग्य प्रकारे करावं। आणि काय होते की कधी जास्त ताण बसल्यामुळं ह्या ज्या फळकाड्या आहे, ह्या अशा फळकाड्या ह्या वाळण्याची शक्यता राहते, अशा वाळून जातात। तर ह्याची पण काळजी घ्यावी लागेल की त्या वाळू नये, त्या आहे त्या स्थितीमध्ये राहाव्या। तर माहिती आवडल्यास कमेंट्समध्ये काही अडचणी असल्यास सांगाव्या, त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल। आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ, माहितीवाले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।